नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली स्थायी समितीची मनपा सभागृहात बैठक। धुळे मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासक अधिकारी VL दासरवाड यांच्या मनमानी कारभारावर आयुक्तांनी स्थायी समितीच्या सभेत आगपाखड केली। दासरवाड यांनी वर्षहोनी बालवाडी शिक्षिका मदतनीस यांचा पगार केलेला नाही। बैठकांनाही ते उपस्थित राहत नाही। त्यांच्या बदलीचा ठराव पाठवून द्या आणि बैठकीला का हजर राहत नाही या संदर्भात त्यांना कारण दाखवा, नोटीस पाठवा असे आदेश आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम यांनी बैठकीत दिले असून महापालिकेच्या सभागृहात स्थायी समितीची बैठक आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। त्यावेळी त्यांनी शिक्षण मंडळ विभागाला चांगलेच धारेवर धरले। बैठकीस अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त शोभा भाविस्कर, हेमंत निकम, कार्यकारी अभियंता प्रदीप चव्हाण, नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते। पालिकेची महासभा 25वी आणि स्थायी समितीची सभा आज होती। या महासभेमध्ये आमचे 2 कर्मचारी प्रदीप चव्हाण आमचे जे डेप्टी इंजिनियर होते त्यांचं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून प्रमोशन झालं। तर त्या प्रमोशनला जी मान्यता घ्यायची असते त्या याला पदोन्नतीला ती मान्यता आपण महासभेची आज या बैठकीमध्ये दिलेली आहे। त्यासोबत मीना सातभाई ज्या आहेत आमच्याकडे त्यांची पण समाज विकास अधिकारी म्हणून आम्ही पदोन्नती केलेली आहे। त्यांचा पण विषय मान्यतेला ठेवला होता। यासोबत काही आर्किटेक्ट अपॉइंटमेंटचा विषय होता त्याला पण मान्यता दिली। आणि आमची जी हद्दवाढीची जी याची DPची जी कारवाई सुरू आहे आता अंतिम टप्प्यात आहे, त्याच्या नियोजन समिती जी फॉर्म झाली होती त्या समितीच्या ज्या हरकती सूचना आल्या होत्या नागरिकांच्या त्याच्यावरचे डिसिजन झालेले आहेत। ते झालेले त्यांच्या ज्या शिफारसी आहेत त्या घेऊन महासभेचा ठराव करून तो अंतिम मान्यतेला तो विकास आराखडा एक्सटेंडेड एरियाचा आपल्याला पाठवायचा आहे। तर त्या विकास आराखड्याच्या त्या पुढच्या कामकाजाच्या याला मान्यता किंवा त्या कामकाजाला 6 महिन्याची मुदतवाढ देण्याचा विषय होता।